जे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मुंडे यांची काल जी बैठक झाली आणि त्यानंतर असं ठरलंय की जोपर्यंत दोष सिद्ध होणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही. कारण त्यांना सगळ्यांनाच खात्री आहे की सिद्ध कधीच होणार नाही. म्हणजे आपण जोपर्यंत भाजप बरोबर आहोत, सगळ्या यंत्रणा आपल्या तावडीत आहेत, कुणावरही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. कारण या सगळ्या चौघांपैकी तिघांना खात्री आहे. कारण आताच्या घटकेला जर अजित पवार आणि तटकरे यांचं म्हटलं, सिंचन घोटाळा एवढा मोठा झाला, गाजला, त्याच्यावर चार्जशीट्स फाईल झाले, PILs झाल्या, तरी सुद्धा त्याच्यावरची कारवाई बंद करण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांचा एव्हिएशन घोटाळा होता, सगळे त्याच्यातले पुरावे आले होते, तरी पण ही कारवाई बंद करण्यात आली. याच्याच वरनं आता सिद्ध होतंय की यांना खात्री आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई कितीही सिद्ध झाले तरी होणार नाहीये. म्हणून मला असं वाटतंय की आता माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय मार्ग उरलेला नाहीये आणि मी कोर्टात जाऊन याच्यावर कारवाई कशी, त्याचा तडाखा जोपर्यंत कोर्टाकडनं येत नाही तोपर्यंत यांच्याकडनं अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आता याच्या पुढे मी त्यांच्याकडनं मागणी करणारच नाही.